गुड मॉर्निंग एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आपला हा फर्स्ट व्लॉग असेल जो आपण आज शूट करतोय विथ डीज आणि DJIचं सध्या मी माईक लावलाय. चला, टिफिन घेऊन झाला मॅडम कडून. आता मी वायझर ऑफ केलाय. लेट्स गो. आणि मी घाईगामध्ये ना साला ग्लोव्ज पण विसरलो. चालेल तू शी. फर्स्ट डेचा ब्लॉग स्टार्ट करायची मस्त सुरुवात झाली आपली. ब्लॉग चांगल्या याच्याने स्टार्ट झाला. आता माझे हात आहे ना पूर्ण असे कडकडणार आहेत. एवढे चांगले ग्लव्ज घेतलेले आणि तेच नेमकं विसरलो यार. का विसरतोय मी सारखं आजकाल. क्या गुंडा बनेगा रे तू. हो. सनराईज बघा एक नंबर. मॉर्निंगचं गाडी चालवायला वेगळीच मजा येते. काय पण बोला. मॉर्निंग आणि इव्हनिंग एवढं नाही, पण मॉर्निंगचा फीलच वेगळं येतं मला तरी. मॉर्निंग राईड इज द बेस्ट असं वाटतं. सूर्य देवता लक्ष असू द्या. काकाने स्थानिक रहिवासीचा बोर्ड काढायचं विसरले. काका बोर्ड काढा. स्थानिक रहिवासी काय जिथे जाल तिकडे होणार का. अरे ही पण आयडिया भारी आहे रे. मी पण एक प्रिंट करून घेतो ते. काय भारी वाटतं ना. कसं दिसत असेल एक नंबर. मला जेवढं भारी वाटतं तुम्हाला कॅमेरामध्ये कसं दिसत असेल माहीत ना, पण भारी दिसतं आहे. काही झालं 7:48. त्याला असली हवा लागते ना, घाणेरडी हवा लागते भाई. चूक झाली रे, चूक झाली. मी कधीच लेट येत नाही माहिती आहे का. ॲक्च्युली एवढा की मी टायमिंगचा किती पंक्च्युअल आहे ते आणि नाही येते. आता मी ते प्रूफ नाही करू शकत कारण की पहिलाच व्लॉग आहे आणि पहिल्या दिवशी मी लेट झालो आहे ऑफिसला. शी घाणेरडी सुरुवात. आता इथून पण आहे ना पुढे एक ब्रिज लागेल. त्या ब्रिजवरती पण आहे ना लोकेशन असलं भारी आहे ना. दाखवतो थांबा. जस्ट वेट अँड वॉच. हे मग माईक रेकॉर्ड करते का. करते मे बी.
जेवढे फाटते ना, मी ते माझा जो माईक आहे तो मॅग्नेट थ्रू हे केलं आहे, अटॅच केलं आहे. मग त्या मॅग्नेटवरती मला ना पूर्णपणे असा भरोसा ठेवा असं वाटत नाही आहे. बिकॉज त्या माईकची प्राईज म्हणजे काय बोलायचं आता, जाऊ दे. ते एवढं रिस्की ह्याच्यात लावलं आहे. बट मोस्टली मला तरी म्हणजे रिव्ह्यूजमध्ये बघितलं आहे मी, किंवा मला असं म्हणजे रिव्ह्यूज पण आले आहेत इन पर्सन की बाबा तो मॅग्नेट एवढा स्ट्रॉंग आहे. DJI ॲक्शन मिनी माझ्याकडे माईक आहे सध्या, त्यातूनच मी रेकॉर्ड करतो आहे. सो मी आहे ना सारखं आहे ना, मी तिथे चेक करतो आहे त्या नेटच्या इथे, जे चीनच्या इथे नेट असतं ना हेल्मेटचं, तिकडे मी चेक करतो सारखं की बाबा आहे का. सो एक ती भीती आहे बाबा, पाडायला बिडायला नको. बघू आता. हा वाला व्ह्यू बघा, पुढा एमटी. मजा येते. बापरे, जॉगिंग का करतो दादा? एवढा चांगला रस्ता आणि झाली सुरुवात. कशी मज्जा आली ना. बापरे, गारटलो रे. मस्ती बघ, आपण काय करणार. मी कधी एवढी पळवत नाही भाई, नाही तर बोलतील हळू चालव इथे वगैरे, पळवत वगैरे काय नाही पळवली, नॉर्मल चालवली. नॉर्मल स्पीडोमीटर खराब आहे जरासा, त्यामुळे. आठ वाजून 5 मिनटं आणि 3 किलोमीटर राहिले. ऑलमोस्ट 3 किलोमीटर झालं आहे. हा वाला कट आईची कटकट मार 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 मार. थोड्यासाठी विसरतो मी की मी रॉयल एनफील्डची बाईक चालवतोय. ये बच्चों का खेळ नहीं है. ॲक्च्युली मी एवढं फास्ट नसती चालवली, बट मी फास्ट नाही चालवत यार. मी नॉर्मल आहे. आता 60ची स्पीड आहे, इथं नॉर्मलच आहे ना. अजून किती स्लो चालवायचं आहे की नाही. क्या करूं, मार भी नहीं सकता. जाऊ दे.
थांबलोय तुमच्या समोर थांबलोय. वेरी गुड बेटा, तब तो तुम सेफ हो. थांबलो आहे थांबलो. होईल, निर्लज्ज लोक आहेत. मी नाही असा. आपण निर्लज्ज, हे सॉरी ती निर्लज्ज. आता जाऊया. पुढे 20-30 सेकंदने काही फरक नाही पडत, बट माणसांना आहे ना ते एक लेवल ऑफ पेशन्स नाही येतो की बाबा आपण 20 सेकंद थांबू शकतो आणि जाऊ शकतो. अजिबात नाही आहे. प्रथमेश कदम. हाँ चलो भाई, 8:10 हो गया. तो मिलते हैं थोड़े से ब्रेक के बाद. चला.